नमस्कार मंडळी, स्वागत आहे आमच्या कुळधर्म कुळाचार्य यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण बघणार आहोत श्रावण महिन्याविषयी संपूर्ण अशी माहिती। तर चला आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघूयात। जुलै महिना जसा जसा सरत चालला आहे तसे तसे सणवार सुरू व्हायला सुरुवात झाली आहे। आपल्या हिंदू धर्मग्रंथात देखील अनेक सणवार मोठ्या आनंदात उत्साहात साजरे केले जातात। हिंदू धर्मग्रंथात या सणांना विशेष असे महत्त्व आहे। यामध्ये सर्वांमध्ये श्रावण हा सर्वात महत्त्वाचा महिना मानला जातो। सगळेच जण श्रावणाची अगदी आतुरतेने वाट पाहतात। दरम्यान उत्तर भारतीयांच्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे। तर महाराष्ट्रात श्रावण नेमका कधी याची सर्वांनाच उत्सुकता आहे। भगवान शंकराला श्रावण महिना फार असा प्रिय आहे, त्यामुळेच या महिन्याचं महत्त्व फार आहे। अत्यंत पवित्र असा हा महिना मानला जातो। श्रावणात अनेक देवी देवतांची पूजा केली जाते। हा महिना भगवान शंकराला समर्पित असल्याकारणाने अनेक व्रतवैकल्ये उपवास केले जातात। असं म्हणतात की भगवान शंकराची मनोभावे पूजा केल्यास आपल्यावर शंकराची विशेष कृपा राहते। उत्तर भारतात 22 जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे। तर महाराष्ट्रात दक्षिण भारतीय पंचांगानुसार 5 ऑगस्ट 2024 पासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे। श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून श्रावण महिना सुरू होणार आहे। यावेळी 5 श्रावणी सोमवार येणार आहेत। 2024 या वर्षाचा श्रावण महिना येत्या ऑगस्टपासून सुरू होणार आहे। 5 ऑगस्टला श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे। तर 3 सप्टेंबर 2024ला श्रावण अमावस्येला या तिथीची समाप्ती होणार आहे। श्रावण महिन्यात श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व आहे। त्यानुसारच यंदाच्या श्रावणात 5 श्रावणी सोमवार देखील येणार आहेत। श्रावणी सोमवारी अनेक लोक व्रत उपवास करून महादेवाची आराधना करतात। यंदा श्रावणात 5 सोमवार असतील। विशेष म्हणजे यावेळी तब्बल 72 वर्षानंतर श्रावणात दुर्मिळ योगायोग तयार होत आहे। श्रावणाची सुरुवात आणि शेवट दोन्हीही सोमवारी होण्याची ही दुर्मिळ बाब आहे। श्रावण महिन्यात मंगळागौर पूजन, नागपंचमी, रक्षाबंधन, पोळा यांसारखे सण उत्सव साजरे केले जात असल्यामुळे या महिन्याला विशेष महत्त्व आहे। तसेच या महिन्यात भगवान शंकराच्या उपासनेला महत्त्व आहे। या महिन्यात भगवान शंकराची आणि देवी पार्वतींची खास अशी पूजा केली जाते। महादेवांना समर्पित असणारी विविध व्रतवैकल्ये याच महिन्यात केली जातात। हा संपूर्ण महिना भगवान शंकरांनाच समर्पित आहे। ही व्रतवैकल्ये मनोभावे केल्याने भगवान शंकरांची आपल्यावर कृपा राहते अशी धार्मिक मान्यता आहे। सोमवार हा भगवान शंकरांचा वार आहे, त्यामुळे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी श्रावणी सोमवारचे व्रत केले जाते। या दिवशी अनेक जण उपवास करतात, भगवान शंकरांची मनोभावे पूजा करतात। श्रावण महिन्यात दरवर्षी 4 श्रावणी सोमवार येतात, परंतु यंदाच्या श्रावण महिन्यात 5 श्रावणी सोमवार आहेत। या काळात देशातील भगवान शंकरांच्या 12 प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांना असंख्य भाविक भेट देतात आणि महादेवांची मनोभावे पूजा करतात। यंदा 5 ऑगस्ट 2024ला पहिल्या श्रावणी सोमवारचे व्रत केले जाणार आहे। त्यानंतर 12 ऑगस्टला दुसऱ्या श्रावणी सोमवारचा उपवास केला जाईल आणि 19 ऑगस्टला तिसऱ्या श्रावणी सोमवारचे व्रत केले जाणार आहे। त्यानंतर चौथा श्रावणी सोमवार हा 26 ऑगस्टला आहे आणि शेवटचा 5वा श्रावणी सोमवार हा 3 सप्टेंबर 2024ला केला जाईल। याच दिवशी श्रावणी अमावस्या देखील आहे। यावेळी श्रावणामध्ये 6 शुभयोगही तयार होत आहेत। यंदा श्रावण महिन्यात शुक्रादित्य योग, बुधादित्य योग, नवपंचम योग आणि गजकेसरी योग तयार होत आहेत। याशिवाय कुबेर योग आणि षष्ठ योगही तयार होत आहेत। या महिन्याचं महत्त्व त्यामुळे अधिकच वाढले आहे। श्रावणाचा पहिला दिवस सोमवार आहे आणि या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग तयार होत आहे। या योगात श्रावणाला सुरुवात होणे अत्यंत शुभ मानले जाते। सर्वार्थ सिद्धियोगात श्रावणी सोमवारचा उपवास केल्याने शंकराचा विशेष आशीर्वाद मिळतो। सर्वार्थ सिद्धियोगात रुद्राभिषेक आणि उपवास केल्यास व्यक्तीला अपेक्षित फळ मिळते। पहिल्या सोमवारी प्रीती, आयुष्मान आणि सर्वार्थ सिद्धियोग या 3 मोठ्या योगांची सुरुवात होत आहे। हा प्रकार अत्यंत शुभ मानला जातो। यंदा श्रावणात अनेक शुभयोग तयार होत आहेत, त्यामुळे महादेव बहुतांश राशीच्या लोकांच्या इच्छा पूर्ण करतील। कोणताही शिवभक्त आशीर्वादापासून वंचित राहणार नाही असे मानलं जातं।
या काळात प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या देवाला पूजले जाते. यावेळी शंकराची मनोभावे उपासना केल्याने आपल्या सुखसमृद्धी लाभते. ज्या लोकांच्या विवाहात अडचणी येतात त्यांनी श्रावण महिन्यात शिवाची उपासना आणि व्रत केल्याने लग्नातील अडथळे दूर होतात. श्रावण महिन्यात दान करण्याचे महत्त्व खूप जास्त आहे. श्रावण महिन्यात घरोघरी पारायण आणि ग्रंथवाचन केले जाते. श्रावण महिन्यात तामसिक आहार निषिद्ध आहे. त्यामुळे भाविकांनी कांदा, लसूण, अंडी, मांसाहार यांसारखे कोणतेही तामसिक पदार्थ खाणे टाळावे. श्रावणाच्या या पवित्र महिन्यात मंदिराला भेट देणे हा मुख्य विधी आहे. म्हणून दररोज मंदिरात जाणे भक्तांच्या जीवनात सकारात्मकता आणते. तर मंडळी, आपल्याला आमचा व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.